श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये दिव्याखाली कोणती एक वस्तू ठेवायची आहे, ती का ठेवायची आहे, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही वस्तू आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया अशा या छानशा व्हिडिओला. नवरात्रीत हा सण खूपच पवित्र आणि उत्साहाने साजरा केला जातो. या काळात 9 दिवस देवीची पूजा, उपासना, उपवास आणि आराधना केली जाते. दिव्याखाली काय ठेवावं हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण घरात सकारात्मक ऊर्जा यावी, देवीचं स्वागत योग्य पद्धतीनं व्हावं यासाठी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तसंच दिव्याजवळ ही कोणत्या गोष्टी ठेवाव्या व त्या कोणत्या दिशेला ठेवाव्या हेही आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात पहिला आहे, दिव्याच्या बाजूला किंवा समोर घट स्थापन करावा, कारण घटाचे पूजन करून देवीला आमंत्रण दिलं जातं. त्यानंतर दररोज आपण देवीला नैवेद्य प्रसाद ठेवतो. दररोज दिव्याजवळ प्रसाद ठेवावा. उदाहरणार्थ फळं, गोड पदार्थ, खिरीचा नैवेद्य किंवा उपवासाचे पदार्थ ह्यापैकी काही आपण दिव्याजवळ ठेवावे. दिवा समयी कायमचा अखंड लावायचा असल्यास तेल किंवा तुपाचा दिवा देवीसमोर अखंड तेवत ठेवावा. शक्य असल्यास अखंड दीपज्योत ठेवावी, पण ती 24 तास निग्रहाखाली असावी. दिव्याजवळ पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू ठेवा, म्हणजे जसं की फुलं असेल किंवा तोरण. दिव्याजवळ फुलं आणि माळा, सडा टाका, रांगोळी सजवा. दररोज ताजी फुलं देवीला अर्पण करा. दिव्याजवळ देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. 9 दिवस वेगवेगळ्या रूपांची पूजा करावी. दिव्याखाली ठेवलेली प्रत्येक वस्तू श्रद्धा, भक्ती आणि शिस्तबद्धतेनं ठेवली पाहिजे, कारण नवरात्र म्हणजे स्वतःच्या मनोबलाचा, संयमाचा आणि भक्तीचा उत्सव आहे. नवरात्रीमध्ये दिव्याखाली ठेवलेली विशिष्ट वस्तू देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते, कारण दिवा हे शुभतेचं प्रतीक आहे आणि त्याखाली ठेवलेली वस्तू ही देवीच्या, तुमच्या श्रद्धेचे, भक्तीचं प्रतीक असते. लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून दिलेल्या वस्तू त्यापैकी कोणतीही एक किंवा एकाधिक ठेवू शकता. नवरात्री ही देवीची विशेष कृपा मिळवण्याची संधी असते. या 9 दिवसात जर आपण काही विशिष्ट गोष्टी श्रद्धेने आणि शुद्धतेने केल्या तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात समृद्धी, सौख्य, शांती व स्थैर्य येतं. दिवा शक्यतो गाईच्या तुपात किंवा तेलात लावा. दिव्याखाली काही वस्तू ठेवा आणि रोज त्यात फुलं, अगरबत्ती आणि नैवेद्य अर्पण करा. रोज देवी लक्ष्मीचं नामस्मरण करा किंवा लक्ष्मी अष्टोत्तर शतनाम स्तोत्र पठण करा. आता मी तुम्हाला त्या वस्तू कोणत्या आहेत त्या सांगणार आहे. लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या दिव्याखाली ठेवायच्या वस्तू म्हणजे त्यातली पहिला आहे कपाशीची कापूस, म्हणजे रुईच्या कापसाचं. हे शुद्धतेचं आणि सात्विकतेचं प्रतीक आहे. देवीला स्वच्छ, पवित्र कापूस प्रिय आहे. यावर जर हळदी कुंकवाची बोटं फिरवून ठेवले तर अधिक शुभ मानलं जातं. त्यानंतर दुसरी वस्तू आहे 7 गहू, म्हणजे 7 गव्हाचे दाणे. गहू म्हणजे अन्न धान्याचं आणि समृद्धतेचं प्रतीक आहे. गहूवर दिवा ठेवला तर घरात अन्नधान्य कधीच कमी होत नाही असा समज आहे. हे देवी लक्ष्मीच्या अन्नपूर्णा रूपाशी जोडलेलं आहे. तिसरी वस्तू आपण बघणार आहे मुद्रिका, म्हणजे नाणं, तांब्याचं किंवा चांदीचं. तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तुम्ही ठेवू शकता. लक्ष्मी म्हणजे धनाची देवी आहे. दिव्याखाली नाणं ठेवलं किंवा मुद्रिका ठेवली म्हणजे धनसंपत्तीचं स्वागत होतं. नाण्यावर लक्ष्मीचा फोटो किंवा चिन्ह असेल तर ते अगदी उत्तम असतं. नंतर ते नाणं, म्हणजे 9 दिवस झाल्यानंतर ते नाणं तिजोरीत किंवा देवीच्या पूजेसाठी वापरा.
चौथी आपण वस्तू बघणार आहे हळदी कुंकवाचे लहानशी वाटी किंवा करंडा, आपला छोटा करंडा असतो तो. हळदी कुंकू हे मंगलतेचं प्रतीक आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे हळदी कुंकवाची लहानशी वाटी किंवा करंडा तुम्ही दिव्याखाली ठेवलात तर वातावरणात सौभाग्यतेची ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे हळदी कुंकवाची लहानशी वाटी किंवा करंडा तुम्ही आवर्जून दिव्याखाली ठेवा. 5वा आहे कुमारिका पूजनासाठी अक्षता किंवा सुपारी आपण दिव्याखाली ठेवायची आहे. नवरात्रीत कन्यापूजन केलं जातं. दिव्याखाली अक्षता किंवा सुपारी ठेवल्यास कन्यांचा किंवा कुमारिकांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो. त्याच्यामुळं कन्याकुमारी पूजनाआधी तुम्ही दिव्याखाली आजच अक्षता किंवा एखादी सुपारी ठेवा. नंतर आहे 6वी वस्तू आहे तुळशीचं पान किंवा बेलपत्र. जर तुम्हाला सवय असेल तर हे शुद्धतेचं प्रतीक आहे आणि नकारात्मकतेपासून संरक्षण करतं. लक्ष्मी आणि विष्णू यांचा संबंध लक्षात घेता तुळशी ही खूपच शुभ मानली जाते. त्यानंतर जर तुम्ही ग्रहशांतीसाठी घरातील आर्थिक अडचणी तुम्हाला येत असतील आणि त्या आर्थिक अडचणी तुम्हाला दूर करायच्या असतील तर आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी नवरात्र करीत असाल तर एक छोटीशी चांदीची लक्ष्मी मुद्रा दिव्याखाली ठेवून नवरात्री संपल्यावर तिजोरीत ठेवा. हे खूप शुभ मानलं जातं. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजेच ही छानशी माहिती तुम्हाला, महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळाली तशीच माहिती त्यांच्यापर्यंतही, ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.